सामान्य मनुष्याचं प्रेम हे खंडित झालेलं प्रेम आहे. अगदी छोट्या छोट्या वस्तूवर प्रेम असतं. कीर्तनाला आलं तर अर्ध प्रेम चप्पलावरच असतं. बाहेर चप्पल नवीन आणलेली आहे, कोणी घालून जाईल की नाही. बरं, कीर्तनात आल्याच्या नंतर ही भीती असते, कारण कीर्तनाला येणारे सर्व भाविकच असतात ना. पण तरी देखील मनामध्ये भीती असते. आपली चप्पल अर्ध प्रेम चप्पलवर असतं. हो, एवढंच नाही, आमचे गुरुवर्य घुले बाबा सांगायचे, माणसं आता खेड्याची माणसं आहेत महाराज, रुमाल वगैरे काही नसतं खेड्याच्या माणसात. सुशिक्षित माणसाकडे रुमाल असतो. कशासाठी? खेड्याचे माणसं काय नाही, शिकरून मोकळे होतात महाराज, टाकून देतात, काही आसक्ती नाही त्यांना. पण ते शहरातली आहेत ना, असं ते अगदी आपल्याच भाषेत बोलायचं तर वजनात रुमाल काढतात. आणि रुमाल काढून काय असेल तो माल मसाला त्या रुमालामध्ये गुंडाळतात आणि टाकून देतात का? त्या रुमालामधील पदार्थावरची सुद्धा आसक्ती माणसाला सुटत नाही. संत महात्मे त्यांचं प्रेम केवळ नामावर असतं महाराज. नाही एका हरी नामे वेन, नामाशिवाय दुसरा कोणताही प्रकार संत महात्म्याला आवडत नाही महाराज. आवडत नाही म्हणण्यापेक्षा त्यांना तो माहितीच नसतो. आम्ही नामाचे धारक नेनो प्रकार अनेक. तुकोबराय सांगतात, आम्ही नामाचे धारक आहोत, नामाला आम्ही धारण केलेलं आहे, आम्हाला इतर प्रकार माहित नाही. माहित नाही. तुकोबरायांना विचारलं, महाराज तुम्हाला माहित नाही, ठीक आहे, पण गरज म्हणून तरी, कारण इतर प्रकाराची या प्रपंचामध्ये गरज लागते. काम पडतं की नाही? काम पडतं. तुकोबराय सांगतात, आमच्या जीवनामध्ये नामस्मरण हे एक असं आहे की ती सर्व काम करणार आहे. म्हणून आता आमच्या जीवनामध्ये अनेकापे काम नाही आता, अनेकापे काम नाही आता, अनेकापे काम नाही आता, अनेकापे काम. एका गावे आम्ही विठोबाचे नाम, अनेकापे काम नाही आता, अनेकापे काम नाही आता. एक गावी आम्ही विठोबाचे नाम, अनेकापे काम नाही आता, अनेकापे काम नाही आता. तुकोबराय सांगतात, एक गावी आम्ही विठोबाचे नाम, अनेकापे काम नाही आता. आता आम्हाला अनेकापे काम नाही. हो, आतापर्यंत होत का? तर नामाची रुचीच लागली नव्हती. जोपर्यंत जीवनामध्ये भगवन नाम येत नाही तोपर्यंत इतर वस्तूंची गरज भासते महाराज. आणि एकदा का भगवंताचं नाम आलं, अनेकापे काम नाही आता. आता कोणाचंच काम नाही, अनेक प्रापंचिक वस्तूचं काम नाही, याच्यामध्ये आश्चर्य नाही, नवल नाही. तुकोबराय सांगतात, अनेक प्रकार आम्हाला कोणतेच माहित नाही. अनेक कोणते प्रकार आहेत? शास्त्राच्या भाषेतून जर थोडंसं बोलायचं ठरलं तर तुकोबराय सांगतात, आम्हाला ज्ञानाचा प्रकारही माहिती नाही, आम्हाला कर्माचा प्रकारही माहिती नाही, आणि आम्हाला योगाचा प्रकारही माहिती नाही. म्हणजे माहिती आहे पण त्याची गरज नाही. म्हणून नेनो प्रकार अनेक, आणखीन प्रकार आम्ही जाणत नाही. ज्ञानाचा प्रकार आहे. तुकोबरायांना विचारलं, महाराज ज्ञान आपण नको म्हणतात, ज्ञान सामान्य नाही महाराज, सहज मिळत नाही. सर्व गोष्टी बाजारात मिळतात, सगळ्या गोष्टी बाजारात मिळतात, पण ज्ञानासारखी गोष्ट बाजारात मिळत नाही महाराज. थोडं क्षमा मागून एक वाक्य बोलू का? एक वेळेस कीर्तनकार बाजारात मिळेल, पण ज्ञान बाजारात मिळणार नाही. याचा अर्थ कीर्तनकारापाशी ज्ञान असेलच, सांगता येत नाही. म्हणून ज्ञान हे अत्यंत महत्वाचे. ज्ञानोबराय सांगतात, ते ज्ञान प्राप्त